गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर आमची आंघोळ नाही झाली, उठली आणि सकाळच मी आणि कृषिकाने जरा राऊंड मारला. तिचा पप्पा अजून झोपलाय, कारण का काल एवढे दमलो, गाडीवरून आलो, फ्रेश झालो, लगेच दिव्यागर एक्सप्लोर करून घेतला. छोटासा आहे, सुंदर आहे. आणि आता पहिला म्हटलं कृषिकाला काहीतरी भरवते, तर तिला काका मॅगी बनवून आणतायत आणि मी थोडेसे पोहे खाल्ले. म्हटलं नंतर अजून थोडा नाश्ता करू. म्हटलं कृषिकाला भरवते, मग तिला रेडी करते. आम्ही रेडी होतो, मग तिच्या पप्पाला उठवेन. खरंच खूप सुंदर आहे इथलं वातावरण आणि हे रिसॉर्ट म्हणजे खूप सुंदर आहे. इथली माणसं पण सुंदर आहेत. चला, तर दादा कृषिकाचा नाश्ता घेऊन आलेत आणि कृषिका इथे बसली आहे नाश्त्याचा वेट करत. तू खाणार आता? ये शन माझ्या. कृषिकाची मॅगी आली आहे, दादांनी आणली. वाव, चीज मॅगी, सो यम्मी बेटा. तर आम्ही तिघं पण रेडी झालो आणि आता चाललो श्रीवर्धनला. म्हणजे श्रीवर्धनला इकडे आपलं हरिहरेश्वरला. हे कुठे काय लोखंडाचं इथलं लावायचं त्याच्या बॅगेत आहे. हा, चला. तर आत्ताच आम्ही पोहोचलोय हरिहरेश्वर मंदिराच्या इथे बाहेरच. बघा देऊळ. चला, पहिल्यांदा चाललो ना. कसं आहे ताट? 80 ला आहे. एक काळभैरव आणि हरिहरी दोन्ही आहेत ना? दोन मंदिर. हा, मध्ये. तर मंदिराच्या इथे पोहोचलोय. जुन्या पद्धतीचं मंदिर आणि खूप सुंदर आहे बघा. हे दोन प्रकारचे मंदिर आहेत, कालभैरव आणि हरिहरेश्वर. पण पहिलं कालभैरव मध्ये जायला लागतं, मग तुम्ही हरिहरेश्वरच्या देवळात जाऊ शकता. चाललोय हरिहरेश्वरच्या देवळात. तर आपलं दुपारचं जेवण आलंय. काय? चिकन भुना, चिकन खरडा, चिकन खरडा, ही ग्रेव्ही. तिकडे आमची मंचू खेळते, तिला गुंडी भेटली म्हणजे कसं उलट 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 खेळते. तर आता आम्ही चाललो श्रीवर्धन बीचला. सकाळी आमचं जायचं राहून गेलं, ऊन होतं खूप, पण आता म्हटलं जाऊया जाता जाता. चला. सोनू पप्पा समोर सोबत पाण्यात जाणार आहे माझा. मंचा हाय कर से सोनू. हाय आय. तारा मासा भेटला. चला पाण्यात टाक. तो आता पाण्यात गायब बघा कसा होतो, स्वतःला असं लपून कसं घेतो बघा. झाला. ए पाऊस.
तर आता आपण चाललो आहोत श्रीवर्धन बीच बघायला. का? चाललो. तर आम्ही श्रीवर्धन बीचला आलोय आणि एंट्रीलाच बघितलं तर हा बघा भला मोठा खेकडा जो आम्ही व्हिडिओमध्ये बघत असायचो. सो फायनली तिकडे आलोय. तर श्रीवर्धनचा शांत असा समुद्र किनारा आणि भला मोठा खेकडा, बापरे कसा बनवला असेल. टीव्ही मध्ये बघताना पण एकदम आकर्षक आणि समोर पण फोटो काढले. आणि आता आलोय श्रीवर्धनच्या इथे पुढे. तर वातावरण बघायला तर एकदम मस्त झालंय, पण मला जास्त शूट करता येत नाही कारण कृषिका माझ्या खांद्यावर असल्यामुळे कॅमेरा हलतो. प्लस किरण त्याचं शूट करतोय. त्याच्या ब्लॉगमध्ये श्रीवर्धन तुम्हाला पूर्ण दिसेल, म्हणजे थोडंफार माझ्या व्हिडिओमध्येही दिसेल, पण असं पाहिजे तसं नाही दिसणार कारण कृषिका झोपले त्यामुळे मला शूट करता येत नाही. चला तर बीच फिरून झालं आणि भूक लागली तर दहीपुरी मागवली मी. आपल्याला इथून खेडला जायचं आहे. तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला किती वेळ लागतो किती नाही. चला